बघा, क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला दोन सूत्र पाठ करायची, एक आयताचं आणि एक चौरसाचं. मग आता हा एक समजा वरची बाजू 4 आहे आणि बाजूची रुंदी जी आहे ती 2 2 आहे. मग आपल्याला ह्या आयताचं क्षेत्रफळ काढायचं. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीनं पृष्ठभागावर किती भाग व्यापला त्या व्यापलेल्या भागाचं माप म्हणजे क्षेत्रफळ. मग आयताला किती हा एवढा भाग व्यापलाय ते आपल्याला मोजायचं आणि त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग काय करायचं, लांबी किती आहे ती बघायची. लांबी म्हणजे सगळ्यात लांब बाजू, त्या लांबीच्या जागेवर त्याची किंमत घालायची 4 आणि रुंदी किती आहे 2. मग 2 रुंदीच्या जागेवर रुंदी टाकायची. त्याचं गणित सोडवा आता. 4 दुने 8 आणि क्षेत्रफळाचं परिमाण लिहिताना मी मगाशी सांगितलं तुम्हाला चौ वापरायचं. काय वापरायचं? चौ. मग क्षेत्रफळ जे आहे ते 4 सेंटीमीटर, चौरस मीटर आणि चौरस किलोमीटर या तीनही परिमाणामध्ये क्षेत्रफळ मोजलं जातं. कुठलं कुठलं? चौमी, 4 सेंटीमीटर, 4 किलोमीटर. ठीक आहे. तर हे झालं आयताचं क्षेत्रफळ. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय वरती लिहिते आता मी चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळाचं सुद्धा सूत्र आहे. काय आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र? बाजू गुणिले बाजू किंवा त्याला अजून दुसरं पण एक नाव देता येईल, बाजूचा वर्ग. म्हणजे एक जरी बाजू आपल्याला माहित असेल तरी पण आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं. मग मी मगाशी सांगितल्यानुसार चौरस म्हणजे काय? ज्याचे चारही कोन काटकोन असतात. चौरस म्हणजे ज्याचे चारही कोन काटकोन असतात, ज्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. समजा आपण असं समजून घे 3 आहे, 3 सेंटीमीटर हे तिन्ही चारही बाजू आहेत. मग आता ह्या सूत्रात किमती घाला. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. मग काय करणार? बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. मग 3 चा वर्ग. किती जणांचे वर्ग पाठ आहेत? कमीत कमी 10 पर्यंत तरी. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला डबल गुणायचं. बे दुने 4, 3 3 9, 4 चौक 16. त्या दोघांचा काय करायचं? दोन संख्यांचा गुणाकार. 5 चा वर्ग 25, 25 साई साई 36, 36 41, 88 64, 99 81, काय ताई 100. एवढे तरी कमीत कमी तुमचे वर्ग पाठ पाहिजे. तसे वर्ग तुमचे 30 पर्यंत 50 पर्यंत पाठ असतील तर जास्तीत जास्त सोपं जाईल. ठीक आहे. मग ह्या 3 चा वर्ग आपण काढला, किती आला? 9. मग इथं परिमाण काय लिहिणार? 4 सेमी. कारण लांबी किंवा रुंदी कशामध्ये देतात? सेंटीमीटर मध्ये. मग ह्या सेंटीमीटरचे चारी पण आहे ना, चारी बाजू आपण काढल्या. चारी बाजूंच्या क्षेत्रफळाची म्हणजे क्षेत्रफळ काढलं आपण चारी बाजू धरून. म्हणून इथं काय येणार आहे? 4. काय येणार आहे? 4. किती जणांना समजलं क्षेत्रफळ? क्षेत्रफळ म्हणजे म्हणा माझ्या पाठीमध्ये एखाद्या आकृतीने किती पृष्ठभाग व्यापला त्याचं माप काढणे. क्षेत्रफळ हे म्हणा चौमी 4 सेंटीमीटर 4 किलोमीटर या परिमाणात मोजतात.
काय म्हणते, एखाद्याचे वर्ग पाठ नाही आणि बाजू जर समजा 25 असेल आणि 25 चा वर्ग आपला पाठच नाही, तर काय करायचं माहितीये, 25 चा वर्ग पाठ नाही ना, बाजू गुणुले बाजू, मग 25 25च असणार आहेत ना, 25 25 25 25 25 गुणुले 25 करायचं, ते तर सोपं जाईल. वर्ग पाठ नाही, समजा आता एखाद्याचं आलं की बाबा 52 आले, 52 सेंटीमीटर बाजू आहे एखाद्या चौरसाची, मग 52चा वर्ग एखाद्याचा पाठ नाही, मग कसं काढणार क्षेत्रफळ, 52 गुणिले 52, ते तर काढता येईल तुम्हाला गुणाकाराने उत्तर. अशा सोप्या सोप्या ट्रिक वापरायच्या, सोप्या सोप्या आयडिया वापरायच्या आणि गणित सोडवायची. सोपं वाटलं का प्रकरण? लक्षात राहील का सूत्र? फक्त परिमितीमध्ये आणि क्षेत्रफळामध्ये गफलत करू नका. परिमितीची सूत्र वेगळी आहेत ती लक्षात ठेवा, क्षेत्रफळाची सूत्र वेगळी आहेत ती लक्षात ठेवा. आता या प्रकरणावर 31व्या प्रकरणावर 31.1 काढा सगळ्यांनी, 31.2 अशी दोन स्वाध्याय तिथे दिलेले आहेत, ते तुम्ही सोडवायचे.